आणि डोंबिवली शहरामध्ये आणि या भजनाच्या पंढरीमध्ये पश्चिम विभाग उंबरठणपाडा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फर्स्ट रोड यांच्या इथे चिरंजीव वासुदेव आणि ती चौका पूर्वाजी यांच्या विवाह प्रित्यर्थ श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून अंबाश्री कांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली पश्चिम कणकवली यांना इथे निमंत्रित केल्याबद्दल प्रथमतः मी स्वतः बुवा ऋत्विज रामचंद्र चव्हाण मुक्काम पोस्ट बिलवाडी उंबरठण तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे आज या जबलवारीसाठी मला जे पक्वासात करतायत ते सन्माननीय सुप्रसिद्ध पक्वास वादक श्यामजी तांबे यांचे मोठे शिष्य स्वप्नीलजी तांबे यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पक्वास वादक कोकणची सिंधुदुर्गाची शान आमच्या महाराष्ट्राची शान सन्माननीय महेशजी परब यांचे मोठे शिष्य सहदेवजी सावंत आज मला जबरदस्त करतायत त्यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे आमच्या कोकणची शान असंख्य नामवंत मुलांना त्यांनी पक्वासात केलेली आहे ते म्हणजे आमचे मार्गदर्शक सन्माननीय नितीनजी घाडी हे देखील इथे उपस्थित आहेत त्यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे आज या वारीसाठी मला प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली बुवा श्री प्रसादजी पांचाळ गुरुवर्य सचिनजी सावंत यांचे मोठे शिष्य आणि त्यांना पक्वासात करता येते प्रथमेशजी नाईक त्याचप्रमाणे तबला साथ करता येते आमचे मोहिते त्यांना देखील आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे देखील लाख आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे आज या वारीनिमित्त ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ज्या वारीसाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक दिलीपजी धुरीबुवा त्याचप्रमाणे आमचे गुरु समान गुरुतुल्य सन्माननीय प्रकाशजी राणेबुवा यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे आज या वारीनिमित्त इथे सन्माननीय ज्येष्ठ भजनी कलाकार कृष्णाजी लाड माऊली इथे उपस्थित आहेत त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करते। त्याचप्रमाणे असंख्य भजन रसिकांना युट्यूबच्या माध्यमातून आज त्यांचं नाव आहे आणि आमचं जे भजन पोहोचवत आहे ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक प्रशांतजी झेंडे बुवा यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे उत्कृष्ट तबलावादक पक्वासवादक आमच्या डोंबिवलीची शान सन्माननीय कोळंबकर माऊली इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे उत्कृष्ट साऊंडवाले सन्माननीय निवासजी लाड यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे आज ज्यांना आम्हाला साऊंड लाभलेला आहे ते सन्माननीय साई मल्हार साऊंड यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे आज या वारीसाठी माझी गुरुमाऊली सन्माननीय प्रथमेशजी गाडीगावकर बुवा इथे उपस्थित आहेत त्यांना साष्टांग दंडवत घालून त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय। तमाम माय बाबांना अभिवादन करून अखंड जगतातला राज्यदेव श्री गणराय चरणी वंदन करून गोग्रामपणे प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून अखंड जगताची माय माऊली अखंड महाराष्ट्राची माय माऊली आली
अज्ञात इथे बरेचसे त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाशजी राणेबुवा यांचे पुनश्च एकदा आभार मानून श्री सत्यनारायण चरणी हीच प्रार्थना करतो की चिरंजीव वासुदेव आणि जी सौका पूर्वा यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य लाभो आणि सुखाचा संसार हो यांचा, यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आणि प्रथमतः ज्या कामासाठी आम्हाला बोलवलेलं आहे त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय। आता आमने सामने डबल बारी म्हटल्यानंतर पुढे मागे काय मागे पुढे होतेला, त्याचप्रमाणे पुनश्च एकदा सन्माननीय बुवा प्रसादजी पांचाळ यांचे एकदा टाळ्या वाजून स्वागत करा, कारण प्रथम बारी मला पण पुण्य आहे बघा, त्यांची प्रथम बारी माझ्या बरोबरच आली आहे। काय बुवा घाबरायचं नाही, तुमच्यापेक्षा वयान लहानच आहे, वाजला असत लवकर तरी होतेला, कारण काय बुवा बोलला नाही तर आज आहे 900 900 900 असे 3 प्रकारचे लोक इलेले असत, नाही म्हटलं तरी आपली बारी चालू हो, 7चं टायमिंग दिलेलं होतो, आता 9 वाजले, म्हणजे 9 10 11 12 वाजले काय दांडेकार येतले, म्हणजे ते पण चांगले असत दांडेकार येतले, त्या हिशोबाने आपल्या बारी करूची असा। आणि बुवा तुम्हाला एकच सांगतोय बारी चालू करायच्या अगोदर, आज जी बारी आहे इथे आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण निखळ मनोरंजन आपल्या काही कमरेच्या खाली जाऊचा नाही, सध्याचे काय काय प्रकार चाललेले असत तिथपर्यंत आपण जाऊचं नाही, कारण कसा फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। भले आज मी कमी पडान पण तुमका पडान देवते हा, काय त्या जोमात होऊन जाऊन दे, बरोबर ना, होऊन जाऊन दे। प्रथमतः परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय। माझे गुरुवर्य सन्माननीय प्रथमेशजी घाडीगावकर बुवा इथे उपस्थित आहेत, त्यांच्या चरणाशी साष्टांग दंडवत घालून मी भजनमालेला सुरुवात करतोय। हॅलो, आवाज कमी येतोय बरोबर आहे ना, मागे आवाज येतोय ना, मागे जे उभे आहेत त्यांनी कृपया भरपूर सहकार्य केलेलं आहे मंडळाने, खुर्च्या पण आहेत चावलेल्या, उभ्या आहेत त्यांनी कृपया येऊन इथे बसा, म्हणजे कसा भरगच्च वाटलं ना बुवांकाव भरल्यासारखे वाटत आणि माकाव। सन्माननीय नितीनजी गावकर बुवा माझे गुरुबंधू इथे उपस्थित आहेत, त्यांनी इथे यायचंय, जरा आधाराक आधार तेवढं या बुवा या। थोडासा कमी करा त्या नितीन बुवा। वाळवंटी जाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, वाळवंटी जाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ, विठ्ठलाचे नाव घेऊ, विठ्ठलाचे नाव घेऊ, ओळीनी संग अविर गुलाल उधळी रंग,
प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वयंती राम प्रभू ऐकती स्वयंती राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती जीवा शिवाची जळली समाधी जीवा शिवाची जळली समाधी जीवा शिवाची जळली समाधी जीवा शिवाची विठला प्रपंच तुटली उपाधी विठला प्रपंच तुटली उपाधी विठला प्रपंच तुटली उपाधी विठला प्रपंच शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी शुद्ध स्वरे दवीन शंभो मद कोण तारी
सुरुवात करतोय. आ
धन्यवाद. म्हटलेलं की भजन भजन असं करूया, पण खेळीमेळीने झालं असतं, पण आयोजकांकडून रुपावली नंतर दुसऱ्या बुवांकडे जायचं असं ठरवलंय. व शॉक येतो यार, होत राहायला पाहिजे. कारण आज या ठिकाणी बघा 900 900 900 3 प्रकारचे इल्लेले असत. तुम्ही अगदीच जर काय केलात, अगदी जर काय अगदीच काय जमलं नाही, 4 गाडी घालून द्यावा. नको बाबा नो, असला काय करू नको, कारण आपल्या भजनात शोभत नाही. बरेचशा गोष्टी हल्ली बोलायचं झालं तर भजनाच्या माध्यमातून, कारण आज भजनाची परंपरा चांगलं आहे. आमचं कोकण, सिंधुदुर्ग, आज मुंबई, बऱ्याच ठिकाणी आज आहे भजनाच्या माध्यमातून बऱ्याच जणांका, म्हणजे आता बोलत होतो तसं शब्द बोलू नये, बऱ्याच जणांची गाठ पडान गेलेली आहे, नाहीतर तमाशे बिमाशे होत होते. बरोबर ना? मध्यंतरी खळखटाक झालेला तसं त्या पाटील बाईन काहीतरी बराच केलेला होता. बुवा तसला काहीतरी करूया आपण, पण भजन सांभाळून करूया. पहिलीच बारी हा, म्हणून बुवा एवढा काय टेन्शन घेऊचा नाही. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. माझी पण काय जास्त बारी झालेली नाही, 2 वर्षापूर्वीच माझी पहिली बारी झालेली आहे. त्याच्यानंतर आपण कसा अभ्यास थोडस गुरुजींकडनं जास्त घेऊचो होतो, म्हणजे कसं झाला अर्ध्या हळकुंडान पिवळा होता नाही आहे बुवा. कारण आज परिस्थिती कशी आहे, 4 स्वर वाजू गेले, 4 स्वर वाजू गेले, काय तो पोटात पेटी बांधान आपलो काय तो तलाक लागलो. म्हणजे जेका गुरु नाही, जेका कसली साथ संगत नाही, जेका 4 स्वराचा ज्ञान नाही, आजव तो काहीतरी एखाद्या चांगल्याची नाट मोडून जाता. बरोबर की नाही? आंध्रेकर बुवांका माहिता, अतिशय आमचे मार्गदर्शक सन्माननीय आमचे गुरुबंधू रोहिदाजी मांजरेकर यांचे बंधू सन्माननीय बाबूजी मांजरेकर इथे उपस्थित आहे. पुनश्च एकदा त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. कारण बघा कुठे आजकाल काहीतरी चांगला केला तर कोणतरी एक मन लावून ऐकतो, नाहीतर काहीतरी म्हणत नाही हे चावटच असत, यांचा बघून काय मजा नाही. त्याच्यापेक्षा आमचं नामस्मरण बरा, असा बुवा करूचा नाही. आपल्या पहिलीच संधी दिलेली आहे आणि त्या पहिल्या संधीचा आपल्या सोना करूचा. ज्येष्ठ भजनी बुवा सन्माननीय कृष्णाजी लाड बुवा आज या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. या खाऊची गोष्ट नाही, बरोबर की नाही? रायगड फिरान दमलो नाही, जाऊ भया तकडे तकडे सिनेमा बघण्यापेक्षा महाराजांनी जे पराक्रम केलेले असत तकडे फिरायला लागतं. आमचे पक्वत आपले पक्वत वादक तबला वादक कालच आणि स्टेटसला टाकलेल्यांनी, म्हणजे स्वप्नपूर्ती, म्हणजे ही स्वप्न होई. नाही तर एखाद्याची अशी अशी स्वप्न असतं तेव्हा पण काय आता बोलांसारखे नाही. फोटो टाकला महाराजांचा प्रतिमेचा झेंडा होता तो, आणि स्वप्नपूर्ती खरंच आवडला बाबा माका. असा काहीतरी करूया. सन्माननीय मनीषजी ठाकूर बुवा आमच्या गुरुमाऊलींना कोरसाद करतात आणि आज ते आम्हाला इथे कोरसाद करतात. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने एकदा लाख लाख आभार व्यक्त करतोय आणि रूपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. बुवांना पण बारी द्यायची आहे, कारण आता वाजले आहेत 9. दांडेकर येऊच्या अगोदर आपल्या काटपूजा, बरोबर की नाही? कारण ज्यांनी संधी दिलेली आहे त्या संधीचा काहीतरी सोना करूया आणि आपण पुढे जाऊया, बरोबर ना बुवा? हा, रूपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. सन्माननीय आमच्या गावामध्ये ज्यांनी आमचं गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ज्यांनी स्थापना केली ते आमचे सुतार गुरुजी, त्यांचे चिरंजीव इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. सुतार माऊली आभार, तुमच्यामुळे काहीतरी आज आमच्या मंडळाचे दिवस दिसले असत. आमच्या गावात आज आम्ही सुतार गुरुजींना बघितलं नाही. सन्माननीय भजन सम्राट श्रीधरजी सुतार गुरुजी आमच्या बिडवाडी उंबरण्यामध्ये
ज्यांनी आमच्या मराठी शाळेमध्ये ते शिकवायला होते आणि त्यांनी आमच्या गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाची स्थापना केली आणि त्यांचे चिरंजीव आज इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. अवधूत म्हणजे अवधूत अवधूत म्हणजे आकाशासारिखा अवधूत आकाशासारिखा अवधूत आकाशासारिखा अवधूत 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 म्हणजे अवधूत 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 म्हणजे आकाशासारिखा सुंदर ते ध्यान 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 तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजिता
धन्यवाद.